सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील एन.एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलनं गेल्या वर्षभरात आरोग्य सेवांमध्ये मोठी झेप घेतली असून नव्यानं सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक विभागाची माहिती देण्यासाठी शनिवारी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी पत्रकारांना हॉस्पिटलमधील 74 बेड्स, आंतररुग्ण विभाग, आयसीयू, ऑपरेशन थिएटर्स, कॅज्युअल्टी, डायलिसिस सेंटर आणि इतर अत्याधुनिक सुविधा दाखवण्यात आल्या। सध्या हॉस्पिटलमध्ये 30 बेड्सचे 3 आयसीयू, 12 वातानुकूलित खोल्या, 6 स्पेशल रूम, प्रसूती विभाग, 19 बेड्सचा वॉर्ड आणि कॅज्युअल्टी विभाग कार्यरत आहे। हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन आणि मेडिकल गॅस पाईपलाईन, आधुनिक एक्स-रे, सोनोग्राफी, व्हेंटिलेटर्स तसंच फ्रेझेनियन्स कंपनीच्या मशीनसह 8 बेड्सचे अद्ययावत डायलिसिस सेंटर उपलब्ध करण्यात आलं आहे। शहरातील तब्बल 67 तज्ज्ञ डॉक्टर इथं सेवा देत आहेत। डी-मार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्सचं उद्घाटन रविवारी 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता डी-मार्टचे संचालक एन. भास्करन यांच्या हस्ते होणार आहे। तसंच LIC गोल्डन जुबली फाउंडेशनच्या सहकार्याने जर्मनीतून कार्ल झाइस कंपनीचा अत्याधुनिक ऑपरेटिंग मायक्रोस्कोपही हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे। याशिवाय कॅथलॅब, आधुनिक कार्डिओलॉजी विभाग, नवजात शिशु आयसीयू, नर्सिंग कॉलेज आणि कॅन्सर निदान व उपचार विभागही लवकर सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली। समाजातील अनेक दानशूर व्यक्ती, उद्योग समूह आणि संस्थांच्या सहकार्यामुळे हॉस्पिटलचा हा विकास शक्य झाला असून वाजवी दरात अत्याधुनिक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचा निर्धार संस्थेनं व्यक्त केला आहे। आज आपण सोलापूर येथील वाडिया हॉस्पिटलचा एक पूर्णपणे नव्याने 74 बेड्स च्या सोबत सुरुवात करत आहोत। वाडिया हॉस्पिटल हा सोलापूरचा अतिशय प्रसिद्ध आणि सेवा देणारा हॉस्पिटल होता, परंतु गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक अडचणीमुळे बंद होता। आता आपण त्याला पूर्णपणे CSR आणि मोठे संस्थांचे सपोर्टमधून उभा केलेला आहे। तर ह्याच्यामध्ये 74 बेड्स आपले सुरू झालेले आहेत। सगळे अद्ययावत डायलिसिस युनिट सुरू आहेत, पॅथॉलॉजी लॅब, औषधालय आहे। ह्यामध्ये रोज 10% बेड्स जे आहेत आपले ते पूर्णपणे मोफत असणार। बाकीचे 50% बेड्स 50% कॉस्टवर आपण देणार आहोत। आणि OPD आपली सकाळी आणि संध्याकाळी आणि एमर्जन्सी 24 तास सुरू आहे। त्याच्यामुळे आता सोलापूरला एक दुसरा मोठा हॉस्पिटल उभा राहिला आणि ह्या हॉस्पिटलची सेवा सोलापूरकरांना तर मिळणारच आहे, परंतु सोलापूरकरचे सोबत आपले बाजूचे जे जिल्हे आहेत कर्नाटक आणि महाराष्ट्रातले धाराशिव, लातूर इथून सुद्धा रुग्णांना खूप मोठी मदत होईल। चालू केलं होतं वर्षभरात वेगवेगळ्या संस्था आपल्याला जे मदत केली जाते कमी 30 ते 40 कोटीपर्यंत इन्व्हेस्ट करून आधी जे 25 बेड्स होता, आज पुढे आपण 74 बेड्स आणि ऑपरेशन थिएटर्स इनॉग्रेशन करतो आहे।